नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये भेट घेऊन साकडं घातलंय. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक घेणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय. सुमारे 65 वर्षापूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र या कुटुंबियांच्या 3 पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली आहे. किमान 7 एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखी 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या 65 वर्षांमध्ये 3 पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे. जिल्हा परिषदेची विकास कामं सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकरांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. समतोल फाउंडेशन संस्थेच्या कार्याची माहिती असेलच. रेल्वे स्टेशनवर अडचणीत असलेल्या मुलांना पुन्हा कुटुंबात पुनर्वसन करणारी राष्ट्रीय संस्था आहे. यामध्ये नवीन आणि जुन्या मुलांना घेऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वयोमानानुसार 8 ते 16 मधील ही मुलं आहेत. 16 वर्षापुढील मुलांना कलाकौशल्य प्रशिक्षण हा एक विशेष कार्यक्रम सुरू असतो. यामध्ये गो संवर्धन केंद्र, सेंद्रिय शेती, आयुर्वेदिक औषधी, वनस्पती यांचं प्रशिक्षण दिलं जातं. छोट्या छोट्या गोष्टी समजून मुलांचं सक्षमीकरण करणं हा मुख्य विषय आहे. समतोल फाउंडेशन गोरक्षा व गोवंश सेवा केंद्र मागील 10 वर्षापासून सुरू आहे. गोविज्ञान, गोबर, गोमूत्र यापासून तयार होणाऱ्या वस्तू अनेक ठिकाणी आपण बघतो, पण समाज आजही याकडे दुर्लक्षित करत आहे. ग्रामीण महिला बचत गट, तरुण मुले विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत, परंतु एक चांगले प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध होत नाही, जे भविष्यातील दिशा बदलू शकते. तेवढी जनजागृती नाही, त्यामुळे रोजगार हातात असूनही बेरोजगारी वाढतच चाललेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार यातील काही विभाग प्रशिक्षण देतात, परंतु हे प्रशिक्षण शहरात होऊन जाते तो तिथपर्यंत ग्रामीण भागातील महिलांना, विद्यार्थ्यांना पोहोचण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. काही प्रमाणामध्ये शुल्क भरावे लागते आणि मग हे प्रशिक्षण होत नाही. समतोल फाउंडेशन नेहमीच नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न करत असते. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग एमगिरी यांच्याबरोबर चर्चा करून 28 जानेवारी 2026 एकदिवसीय अशा प्रकारचं प्रशिक्षण प्रात्यक्षिक स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रामध्ये मामनोली गल्याण मध्ये जाऊन समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. समतोल फाउंडेशन के तरफ से एक आयोजन किया गया है. वर्धा जो एमगिरी इंस्टीट्यूट है उसके मान्यवर सभी आए हैं. समतोल फाउंडेशन के अध्यक्ष विजय यादव जी हैं. उन्हीं के आशीर्वाद से, सहयोग से ये कार्य हुआ है. 230 से ज़्यादा गोभक्त किसान और जो गौशाला है, गोपालक, गोरक्षक आए हैं यहाँ पर और उन्होंने यहाँ जानकारी ली है और अपने काफ़ी यहाँ गौसेवक भी एमगिरी की ट्रेनिंग के लिए उन्होंने नामकरण दिखाया है और काफ़ी लोग यहाँ पर ट्रेनिंग कर चुके हैं और बाहर स्टॉल लग चुका है उनका. और अगले वीडियो में आपको वो भी दिखाया जाएगा. और ये कार्य से जुड़िए, बहुत आवश्यक है, कारण पूरे भारत में एक ही ऐसे इंस्टीट्यूट है 25 लोगों के ऊपर जो काम कर रही है और वो है एमगिरी. ऐसे बहुत सारे गौशाला में ट्रेनिंग होती है, लेकिन साइंटिफिकल आप बोलोगे तो सिर्फ एमगिरी है. सभी से निवेदन है कि गौसेवक, गोपालक है, ये का होता है जरूर कीजिए. धन्यवाद. श्री गजानन विजय ग्रंथाचे कथारूप निरूपण गजानन महाराज भक्त परिवार मुलुंड यांच्यातर्फे दिनांक 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलं होतं. आदरणीय श्री प्रकाश दामले मुलुंड आणि आदरणीय श्री अमोल केतकर ठाणे या गुरुशिष्य जोडीने अगदी अभ्यासपूर्ण आणि रसाळ कथारूपी निरूपण दिलंय. ही 2 दिवसांची निरूपण सेवा उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली. वसंत पंचमी ते रथसप्तमी ह्या शुभ काळामध्ये हे निरूपण ऐकायच्या मिळालेल्या संधीचं श्रोत्यांनी सोनं केलंय. सर्वत्र माघी गणेशोत्सव सुरू होता. नवीन वर्षाचे सर्वत्र विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. शनिवार, रविवार 26 जानेवारी 3 दिवस सलग सुट्ट्या होत्या.
म्हणून लोक विविध ठिकाणी सहलीला जात असतानाही लोकांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला आहे. 24 तारखेला सकाळी सर्व संतांना आवाहनपर दासगणू महाराजांची भूपाळी म्हणत निरूपणाला सुरुवात झाली. भूपाळी आणि अल्पपरिचय निवेदन तसेच महाराजांच्या ललकरीचा आणि 25 तारखेला आभार प्रदर्शन प्राची संत यांनी केलंय. दुपारी भोजन प्रसादाचा आस्वाद घेत भक्त मंडळी तृप्त झाली. 25 तारखेला सौ रेणुका, सौ प्राची, सौ आरती आणि ज्योती यांच्या ग्रुपने भजनाने सुरुवात केली आणि भोजन प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. मध्याह्नानंतर सौ अस्मिता केतकर यांनी महाराजांच्या आरतीचा अर्थ सांगितला. उत्तम ऐकाव्यास उत्सुक श्रोते आणि ज्ञानाने परिपूर्ण वक्ते असा प्रीतिसंगम अनुभवण्यास मिळाला. आलेल्या सर्व श्रोत्यांचे आणि वक्त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आलं. उत्तरोत्तर असंच सुंदर निरूपण ऐकण्याची संधी अनेक भक्तांना प्राप्त व्हावी ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील कर्मचारी हे सुद्धा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसेच महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करत आलेली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असे ठाणे महापालिकेचं नावलौकिक आहे, असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी केलंय. ठाणे महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच शृंखलेतील कवी संमेलन 27 जानेवारी रोजी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पार पडले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचं स्वागत केलंय. पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. गझलकार सुनील तांबे, वृत्तनिवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी, प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनामध्ये एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर केल्यात. तसेच उपस्थितांची मनं देखील जिंकली. कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावरती बोट ठेवत, कधी व्यथा, वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य, तर कधी नर्म विनोद अशा मानवी भावभावनांचा आविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, भाजप, महायुतीची सत्ता आली तर शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपोळकर गायकवाड यांना ठाण्याच्या महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपमहापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले इत्यादींच्या शिवसेना व भाजप महायुतीच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आज हे दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गटनेते पवन कदम, भाजप गटनेते मुकेश मोकाशी तसेच सर्व शिवसेना भाजप महायुतीचे
नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, महापौर पदाच्या उमेदवार नगरसेविका शर्मिला रोहित पिंपोळकर, उपमहापौर पदाचे उमेदवार नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. दरम्यान विरोधी पक्षांच्या कोणीही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून ही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र आहे. शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आहे. आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही इथे अर्ज भरायला आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट, नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपोळकर यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे. महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण आहे, परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली तसेच धर्मवीर आनंद साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसे निरंजन डावखरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली. तर त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढीच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.